हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम। जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम समर्थ श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन, परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग वंदन, परमादरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार आणि आदरणीय स्तुती पठण करणाऱ्या आपल्या लीलाताई यांनाही साष्टांग नमस्कार करते। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान म्हणून आपणाला पण साष्टांग वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। आज वक्तव्य आणि चिंतन करणारी एकच व्यक्ती आहे। काकांच्या थोडा आवाज बसल्यामुळे आज चिंतनाचं काम सुद्धा मलाच करायचंय, म्हणजे आपल्याला करायचंय, त्या सगळ्यांना मिळून करायचंय। चिंतनाला प्रारंभ करते। चिंतनाला प्रारंभ उपनिषद, आपलं मुंडक उपनिषद सुरू आहे हो, आणि उपनिषद सुरू करण्याच्या पूर्वी प्रघात आहे शांतीपाठ म्हणण्याचा, आणि म्हणून आदरणीय नीला त्यांनी हा शांतीपाठ म्हटलाच आहे। परंतु आज शांतीपाठ मी जो म्हणणार आहे तो काकांनी त्या शांतीपाठाचा ज्या ओव्या केलेल्या आहेत तो शांतीपाठ म्हणणार आहे। आणि म्हणून आपण सगळेजण शांतीपाठाला सज्ज असावं। ओ कानी सद्वचन ऐकावे, यज्ञ कर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही। इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्ट नाशो, जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, अमुचे कल्याण अनंत करो सदा। शांती शांती शांती। हरि ओम। कानी सद्वचन ऐकावे, यत्कर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पाहावे आम्ही सदा। शांती पाठामध्ये फार मोठी मागणी केलेली आहे।
की आम्ही आमच्या कानाने सद्वचनच ऐकावं. सद्वचन का ऐकावं याचा संबंध आजच्या मंत्राशी आहे. आणि म्हणून शांती मंत्रामधलं पहिला जो हे भाग होता, चरण होतं, ते मी म्हंटल. मागे आपण बघितलं की श्लोक क्रमांक 4 मध्ये आपण ओंकार साधना बघितली. ओंकार साधना जी आहे, ओंकार उपासना जी आहे, ही ओंकार उपासना लक्ष प्राप्त करण्यासाठी आहे. आणि हे लक्ष प्राप्त जर करायचं असेल तर ह्या धनुष्यावर, ओंकार रूपी धनुष्यावर बाणाच्या साह्याने, म्हणजे हा बाण कोणता आहे? मन हा एक बाण आहे. मनाच्या साह्याने प्रत्यंचा चढवली पाहिजे, म्हणजेच सोपाधिक आत्मा. मनाला सोपाधिक आत्मा म्हटलंय आणि ते आपलं मन आहे. म्हणून मनाला ह्या बाणाप्रमाणे आम्हाला सूक्ष्म करायचं आहे आणि तीक्ष्ण करायचं आहे आणि लक्षभेद करायचा आहे. चौथ्या मंत्राचं थोडस सार घेते वक्तव्य म्हणून आणि मग चिंतनाला प्रारंभ करते. परंतु एवढं जरी श्रुतीने आम्हाला सांगितलं असेल आणि आम्ही प्रत्यक्ष जरी हे करत असू, तरी सुद्धा यामध्ये कोणतीही चूक होता कामा नये असं श्रुती आम्हाला सांगते. अप्रमत्तेनं वेधव्य, म्हणजे आमच्या याच्यामध्ये कुठलीही थोडीशी सुद्धा चूक असलेली चालणार नाही. कारण प्रत्यंचा मांडलेली आहे आणि मन जर का अस्थिर असेल, ते जर इकडे तिकडे पाहत असेल, तर मात्र लक्षभेद होऊ शकत नाही. इतकं स्थिर मन आणि सूक्ष्म बुद्धी याला महत्व आहे. सगळ्यांना अर्जुनाची गोष्ट माहितीये, वेगळं सांगण्याचं कारण नाही. आणि म्हणून बाण कितीही तीक्ष्ण असेल, परंतु जर तो इकडे तिकडे जर गेला तर लक्षभेद होऊ शकत नाही. तो अयोग्य स्थानामध्ये जर गेला तर लक्षभेद होऊ शकत नाही. आणि म्हणून श्रुतीने आवर्जून आम्हाला या चौथ्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या मनावर आणि आपल्या इंद्रियांवर संयमन करा. जर का हा बाण अचूक लक्ष साधायचं असेल तर इंद्रिय आणि मनावर संयमन करणं फार गरजेचं आहे. कारण मनाची घसरगुंडी होते. सगळ्यांना माहितीये गीतेचा श्लोक की ध्यायते विषयोन पुंसा संगस्तेषु उपजायते. ही घसरगुंडी सांगायला नको वेगळी. ह्या घसरगुंडींप्रमाणे, या गीतेच्या श्लोकातल्या घसरगुंडीप्रमाणे आमच्या या मनाची घसरगुंडी होते हो. आणि ती घसरत घसरत जाते तर तो बाण ती प्रत्यंचा ढिली केव्हा पडते आम्हाला कळत सुद्धा नाही. म्हणून त्यासाठी आम्हाला आमचं मन जे आहे हे सगळ्या विषयांपासून परावृत्त करण्यासाठी श्रुती आम्हाला अगदी आवर्जून सांगते. सुनील काकांनी ही गोष्ट आपल्याला आवर्जून सांगितलेली आहे की मन विषयांपासून परावृत्त करा. आणि सगळ्यात पहिले जर विषयांपासून मनाला परावृत्त करायचं असेल ना हो, तर काय करावं लागेल? तर सगळ्यात पहिले कामना कमी करा. एकावर एक अवलंबून असेल. कामना कमी करा. जोपर्यंत आमच्या कामना, इच्छा, वासना, तृष्णा, आशा, अपेक्षा, हे सगळे कामनेचे जे शेड्स आपण बघतो ना नेहमी, ह्या जोपर्यंत कमी होणार नाही, निकाम अंतःकरण जोपर्यंत आमचं होणार नाही, तोपर्यंत ह्या मनाचं मन हे लक्षाचा वेध घेऊच शकत नाही. म्हणून आम्हाला या विषयामधलं आमचं मन कमी करायचंय, म्हणजे चिंतन विषयाचं कमी करायचंय, म्हणजे कामना आम्हाला कमी करायचंय. निकाम अंतःकरण जर करायचं आहे तर आम्हाला विषयामधले दोष बघावे लागतील. विषयामधले अनित्यत्व दोष आहे, दुःखित्व दोष आहे, बद्धत्व हा दोष आहे, मिथ्यत्व हा दोष आहे. हे चारही दोष आम्ही विषयांच्या तिथे वारंवार बघायचे आणि परत विचार करून, सतत विचार करून मनाला निवृत्त तिथून करायचं. फार मोठं साधन सांगितलंय आम्हाला श्रुतीने. आणि असं जर आम्ही केलं तरच आम्ही दैवी गुण संपन्न होऊ. आणि हे दैवी गुण संपन्न मग आपोआपच विषयाचं महत्व गळून पडेल आणि आमचा लक्ष भेद होईल. बस मी परब्रह्म स्वरूप आहे ही अभेदत्वाची भावना
ह्या जीवाला पावन करणारी आहे. परंतु त्यासाठी आम्हाला आमच्या मनावर संयमन करावं लागतं, इंद्रियांवर पण संयमन करावं लागतं. मल आणि विक्षेप या सगळ्याचा, ह्या दोषांचा नाश करावा लागतो. श्रवणादी साधना आणि ज्ञाननिष्ठा ही प्राप्त करावी लागते आणि मगच मोक्ष प्राप्ती होते. एवढा सगळा आपण हा सगळा भाग बघितला चौथ्या मंत्राचा. थोडक्यामध्ये हा घोषवाद आहे. आणि म्हणून मनावर संयम सांगितलेला आहे आम्हाला. आणि मनावर संयम करायचा, इंद्रियांवर संयम करायचा आहे. तर आता आम्हाला 5व्या मंत्रामध्ये श्रुती नेमकं काय सांगतात याचा विचार करणं फार गरजेचं आहे. 5व्या मंत्रामध्ये फार महत्वाचं असं श्रुती आम्हाला सांगतात आहे. श्रुती सांगते आहे की बाबा रे, आता ज्या मनावर तू संयम केला आहेस, ज्या इंद्रियांवर आम्ही संयम केलेला आहे, चौथ्या मंत्रामध्ये इंद्रियांवर आणि मनावर संयमन सांगितलेलं आहे. तर या ज्या मन आणि इंद्रियांवर संयम केलाय ना, त्या मन आणि इंद्रियाबद्दल थोडा विचार कर. आम्हाला विचार करायला श्रुती शिकवते या 5व्या मंत्रामध्ये. या मनावर थोडा मन आणि इंद्रिय बाबतीचा विचार केला तर असं लक्षात येतं की जे मन आणि इंद्रिय याचं आम्हाला फार भूषण वाटतं की नाही हो. माझ्या मनासारखं झाल्यानंतर झालं पाहिजे याच्यासाठी केवढा खटाटोप असतो. माझ्या इंद्रियांना सुख मिळालं पाहिजे, मला वाटतं तसं. माझ्या मनाला जे योग्य वाटतं त्याप्रमाणे माझ्या इंद्रियांना तसंच सुख मिळालं पाहिजे, तेवढंच मिळालं पाहिजे, तितकंच मिळालं पाहिजे, यासाठी सगळं आटापिटा आमचा असतो की नाही. मग असं हे जे मन आणि इंद्रिय आहे, या मन आणि इंद्रियांचा थोडा विचार कर. श्रुती आम्हाला सांगते की हे मन आणि इंद्रिये समर्पित झालेले आहेत. आता याला आपण मराठी शब्द म्हणून ऑलरेडी समर्पित झालेले आहेत. म्हणजे आधीपासूनच हे समर्पित आहे. जे आम्ही आमचं समजतो, आमच्या मनासारखे होती असं जे म्हणतो, ते आधीच समर्पित होऊन गेलेले आणि मगच ते भगवंताने आम्हाला प्रदान केलेले. मग हे कुठे समर्पित झाले? तर हे सगळे समर्पित झाले ब्रह्मस्वरूपामध्ये. ज्या ब्रह्मस्वरूपामध्ये श्रुती म्हणते स्वर्गलोक समर्पित आहे, पृथ्वी समर्पित आहे, अंतरिक्ष समर्पित आहे, त्याच ब्रह्मस्वरूपामध्ये मन आणि इंद्रिय सुद्धा समर्पित झालेले आहेत. आता विचार सुरू झाला कशाचा? इंद्रिय आणि मनावर संयमन सांगितलेलं आहे करायला. आता इंद्रिय आणि मनावर संयमन का करायला सांगितलंय त्याचं कारणही आम्हाला श्रुतीने या मंत्रामध्ये 5व्या मंत्रात दिले आहे. पण 5वा मंत्र अतिशय महत्वाचा आहे. असं मन आणि इंद्रिय यांचा विचार करून झाला की समर्पित झालेले आहेत ते. आता ज्याला ते समर्पित झाले, म्हणजे कशाला समर्पित झाले? परब्रह्माच्या तिथे ते समर्पित झालेले आहेत. एकाग्रतेने श्रवण करा बरं, फार महत्वाचा मंत्र आहे. एकाग्रतेने, अत्यंत एकाग्रतेने श्रवण करू आपण आणि चिंतन करू सगळे मिळून. असे जे समर्पित झाले आहे त्या परब्रह्म स्वरूपाला, त्या अद्वैत स्वरूपाला सर्वप्रथम तू जाण, त्या आत्म्याला तू जाण. तिथे मन, बुद्धी, पृथ्वी, स्वर्गलोक, अंतरिक्ष सगळे समर्पित झाले. म्हणजे समर्पित झाले याचा अर्थ त्याच्या अधिष्ठानावर हे सगळे आहेत, हे सगळे अध्यस्त आहेत. त्या अधिष्ठानाला तू सर्वप्रथम जाण आणि ते ज्ञान प्राप्त कर, असं श्रुती आम्हाला आदेश देते. आता कशासाठी हे सगळं जाणायचंय मला? हे सगळं याच्यासाठी जाणायचंय की श्रुती म्हणते की हे सगळं आम्हाला याच्यासाठी जाणायचंय की ह्यामधून जे आम्हाला आत्मज्ञान होणार आहे, ही जी आत्मविद्या आहे, ही आत्मविद्या ही हा वैचारिक पूल आहे. आत्मज्ञान सेतू, इथे सेतू म्हटलेला आहे श्रुतीने.
हे जाण्याचं कशासाठी आहे? मला आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे. वेद हे शब्दराशी नाही, ज्ञान तयापाशी. आपण आधीच सांगितलेलं आहे की वेद शब्दराशी आहे, त्याच्यापाशी ज्ञान नाही. ज्ञान नाही तयापाशी. मग काय करायचं आहे? हे ज्ञान घेण्यासाठी आम्हाला पराविद्येचा आश्रय घ्यायचा आहे, पराविद्येचं सहाय्य घ्यायचं आहे. आणि ही पराविद्या म्हणजेच आत्मविद्या, म्हणजेच आत्मज्ञान. आणि असं आत्मज्ञान ज्या वेळेला आम्ही याचं सहाय्य घेऊ, या आत्मज्ञानामध्ये आम्ही ज्यावेळेला स्थिर होऊ, तो सेतू सारखं हे आत्मज्ञान आम्हाला कामी पडणार आहे. सेतू म्हणजे पूल. सेतू म्हणजे पूल. म्हणजे डॉक्टर काकांनी याला वैचारिक पूल असं म्हटलेलं आहे. जर कोणाला आठवत असेल तर काकांचा नेहमी काका हा शब्द वापरतात की वैचारिक पूल. आमचा वैचारिक पूल हा तयार असावा. वेळेवर आम्ही जो पूल बांधण्याचा खटाटोप करतो त्यांनी काहीच फायदा होणार नाही. म्हणून सुरुवातीपासून श्रवण मनन करत असताना हा वैचारिक पूल जर तयार असेल तर आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या पुलावरून सहज तरून जाऊ आणि मोक्षाप्रत जाऊ. हा वैचारिक पूल काकांचा शब्द आहे. आणि आत्मज्ञानाचा सेतू हा श्रुतीने वापरलेला शब्द आहे. केवढं साम्य आहे, केवढं ऐक्य आहे पहा विचारांमध्ये. हे ऐक्य ज्या वेळेला आम्हाला पाहायला मिळतं ना, त्यावेळेला त्याची ती द्विरुक्ती होते आणि ती सामर्थ्यशील असते. ती द्विरुक्ती सामर्थ्यशील असते. त्याचं एक उदाहरण देऊ का मी? द्विरुक्ती कशी सामर्थ्यशील असते. वेद ही शब्दराशी नाही, ज्ञान तयापाशी. हे काकांचे शब्द आहे मुंडक उपनिषदामधले. अशाच पद्धतीचे शब्द आत्मारामाचा ज्यावेळेला वाचन सुरू होतं, पारायण म्हणून आपण नवरात्राच्या निमित्ताने आत्मारामाचं पारायण झालं, तर त्या याच्यामध्ये लक्षात आलं, सुनील काकांच्या ओव्या ज्यावेळेला वाचत होती त्यावेळेला लक्षात आलं की एक ओवी सुनील काकांची पण तशीच आहे की वेद हे शब्दराशी आणि न दावी ती स्वरूपकाशी. अशा पद्धतीची एक ओवी सुनील काकांनी पण तयार केलेली आहे. आणि ती ओवी वाचता क्षणीच अत्यंत सामर्थ्य असं जाणवलं. ऐक्याचं सामर्थ्य, ऐक्याचं सामर्थ्य जाणवलं. विरुक्तीमध्ये काय सामर्थ्य आहे हे लक्षात आलं. आणि म्हणून आज आपणासमोर ते मांडते आहे की विरुक्तीमध्ये सामर्थ्य असतो. हो हो मी हे काम करेनच, त्याला पण हो हो दोनदा म्हणतो. नाही नाही मला माहित नाही, म्हणजे मला माहित नसण्यासाठी हे प्रकर्षाने सांगण्यासाठी आपण नाही नाही दोनदा म्हणतो. म्हणजे त्या नाही नाही मध्ये सामर्थ्य भरलं जातं की नाही. तसं वेद हे शब्द राशी सुनील काका पण बरं, सुनील काकांनी मुंडक उपनिषद त्यावेळेला वाचलेलं नव्हतं. ओव्या आधी बरेच वर्षापूर्वी अभ्यास झालेला आहे, प्रश्नच नाही. परंतु त्यावेळेला प्रकर्षाने त्या ओव्या वाचल्या मग ती ओवी इकडे आणली असं अजिबात नाही. त्यामुळे त्या विरिक्तीचं फार फार आनंद झाला, त्या ऐक्याचा आनंद झाला. आणि आज ते ऐक्य परत पाहायला मिळालं. काकांनी वैचारिक पूल हा शब्द वापरतात आणि श्रुती आत्मज्ञानाचा सेतू हा शब्द वापरतात. म्हणजे श्री गुरूंच्या संघात राहता राहता हे सहजतेने होतो, सहजता याच्यामध्ये. आणि म्हणून श्री गुरूंच्या संघात राहायचं. आणि म्हणून अर्जुनाला गीता इतक्या प्रतिकूलतेत काय समजली, कारण प्रत्यक्ष रूपाने तिथे श्री गुरु त्यांच्यापाशी होते आणि त्यांच्यामध्ये श्री गुरुत्व अर्जुन समजू शकत होता. म्हणून असो विषय आपला आहे की आत्मज्ञानाचा सेतू आम्हाला बांधायला सांगितलंय श्रुतीमध्ये. या ठिकाणी आत्मज्ञानाचा सेतू आम्हाला बांधायचा आहे आणि त्या वैचारिक पुलावरून आमची वाटचाल करायची आहे. कशासाठी? तर मोक्ष प्राप्तीचा तो एक मार्ग आहे. आणि म्हणून आम्हाला श्रुती या मंत्रामधून परत अक्षर स्वरूपाचंच वर्णन करते आहे. मग आता हा वैचारिक पूल बांधायचा तर श्रुतीने एक उपाय पण याच मंत्रामध्ये सांगितलेला आहे. तो उपाय सांगितलेला आहे की हा जो वैचारिक पूल आम्हाला बांधायचा असेल तर
आत्मा व्यतिरिक्त असणाऱ्या वाणीचा तू पूर्णपणे त्याग कर. बघा आता हा मंत्र जो आहे, ही श्रुती जी आहे, ही आम्हाला 3 गोष्टी प्रतिपादित करते. 3 गोष्टींचं आम्हाला स्पष्टीकरण करायचं आहे. सगळ्यात पहिले म्हणजे की आम्हाला त्या अधिष्ठानाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. त्या आत्मस्वरूपाला जाणायचं आहे, परत जाणायचं आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, का बरं जाणायचं आहे? कारण तो आत्मज्ञान हा सेतू आहे म्हणून, वैचारिक पूल आहे म्हणून, आम्हाला त्या पुलावरून जाऊन मोक्ष प्राप्त करायचे आहे म्हणून. हा वैचारिक पूल आम्ही कसा तयार करायचा, हे श्रुती आम्हाला इथे शिकवते. हा वैचारिक पूल आम्हाला कशा पद्धतीने तयार करावा लागेल. रामराया समुद्र किनारी उभे आहेत आणि रामराया सांगतात त्याप्रमाणे वानरसेना काम करते. हो, आपल्या मनाने नाही सेतू बांधत आहे ती. रामरायांच्या संपूर्णपणे मार्गदर्शनाखाली तो सेतू तयार होतोय हे लक्षात घ्या. आणि तो सेतू पार झाला. म्हणून हा वैचारिक सेतू जर आम्हाला तयार करायचा असेल तर श्री गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय हा तयार होणे नाही. आणि म्हणून श्रुतीने सांगितले की श्री गुरूंना शरण जा. काय सांगते श्रुती आम्हाला? श्री गुरूंना शरण जा. काया वाचा मने धने विनटला गुरु करणे, त्याचे उठे संसार धरणे. गुरुसेवा, गुरुसेवा म्हणे या नाव, ती गुरुसेवा आहे. ती गुरूंना शरण जाणे आहे, त्याचं संसार धरणं उठणार आहे. म्हणून श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखाली हा वैचारिक पूल आमचा तयार झाला पाहिजे. हा मुद्दा समजून घ्यायचा आहे. मग हा वैचारिक पूल जर तयार करायचा असेल तर रामरायांनी सांगितलं त्यावेळेला की प्रत्येक दगडावर श्रीराम जयराम जय जयराम लिहा, म्हणजे तो दगड या भवसागरामध्ये तरेल. आणि तसंच केलं पा सगळ्यांनी. आणि या ठिकाणी आम्हाला श्रुती माऊली सांगते आहे की हा वैचारिक सेतू तयार करायचा असेल तर काय करा? आत्म्या व्यतिरिक्त असणाऱ्या सर्व वाणींचा संपूर्णतः त्याग करा. उपाय सांगितलाय, वैचारिक पूल बांधण्याचा फार महत्वाचा उपाय श्रुतीने आम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. बिलकुल हे 3 मुद्दे या श्रुतीच्या अंतर्गत नोट करून घ्या. आणि स्वतःच चिंतन सुद्धा आज मीटिंग झाल्यानंतर याच्यामध्ये प्रत्येकाने चिंतन सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न करा. करू की आपण सगळे मिळून प्रयत्न करू, काय हरकत आहे. वैचारिक पूल मला बांधायचंय. एकाने कोणीतरी त्या दगडावर राम लिहिलंच नाही, श्रीराम जयराम जय जयराम लिहिलंच नाही, दगड तसाच टाकला, तो बुडून गेला की नाही. म्हणजे या ठिकाणी मला श्री गुरूंनी सांगितलेलं तंतोतंत श्रवण करण्याची आवश्यकता आहे की नाही, तेच एवढंच आणि तसंच तरच हा वैचारिक पूल बांधला जाणार आहे. आणि म्हणून श्रुती आम्हाला या मंत्रामधून परत अक्षर स्वरूपाचंच वर्णन करते. पुनरावृत्ती झालेली आहे, निश्चित झालेली आहे, परंतु पुनरावृत्ती परत परत आम्हाला हे ऐकण्याची काय गरज आहे? कारण की हे जे अक्षर स्वरूप आहे हे परब्रह्म स्वरूप आहे. अक्षरस्य एवं दुर्लक्षत्वात्, म्हणजे अक्षर स्वरूप जाणण्यास अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून ते वारंवार आम्हाला त्याचं श्रवण करायला हवं, त्याचं यथार्थ श्रवण करायला हवं, सम्यक समजायला हवं. म्हणून पुन्हा पुन्हा नितांत ऐकण्याची आवश्यकता आहे. हो काय हो, हेच सारखं ऐकतोय आम्ही. श्रुतींचा विषयच आत्मस्वरूप प्रतिपाद्य विषयच आत्मा आहे. म्हणजे आत्म्याचं श्रवण सांगितलंय, श्रवणासाठीच उपनिषद आहेत. हो, आणि म्हणून वारंवार वारंवार ते श्रवण करायचं आहे आणि ते स्वरूप जाणून घ्यायचं आहे. म्हणून या ठिकाणी श्रुती सांगते की ह्या अक्षर स्वरूपामध्ये जशी पृथ्वी स्वर्ग अंतरिक्ष हे समर्पित झालंय ना, अगदी त्याप्रमाणे मन आणि इंद्रिय सुद्धा समर्पित झालेले आहेत.
या मन आणि बुद्धी या सगळ्याचं अधिष्ठान हे आत्मस्वरूप आहे. मग हे कसं आहे आत्मस्वरूप? आता जाणणं सुरू झालं. मग आता हे आत्मस्वरूप कसं आहे? मंद आणि मध्यम अधिकाऱ्याने त्या सहजतेने समजावं म्हणून श्रुती आम्हाला ही उपाय सांगते. सगळ्यांसाठी व श्रुती माऊली, तीव्र मंद मध्यम सगळ्या अधिकाऱ्यांसाठी श्रुती माऊलीने उपाय सांगितलेले आहे. मग आता या आत्मतत्वाला सगळ्यात पहिले जाणा. कसं हे आत्मतत्व? एकमेव अद्वितीय परब्रह्म स्वरूप असं अधिष्ठान रूपानी आहे. जाणणं चालू झालंय. एकच वाक्य, अधिष्ठान रूपानी जाणायचं. फार मोठं आता शब्दाचा फापट पसार आमचा कमी झालाच पाहिजे. म्हणून अधिष्ठान स्वरूप परब्रह्म स्वरूप हे अधिष्ठान रूपानी आहे. परब्रह्म स्वरूप जर जाण्याचं आहे तर पराविद्येचाच आधार घ्यावा लागेल. म्हणजे अपराविद्या याचा त्याग करावा लागेल. जाणायचं आहे म्हणजे अपराविद्येचा आम्हाला त्याग करावा लागेल. अपराविद्येने प्रकाशित केलेले जे काही कर्म आहेत, साधना सहित असलेले जे सगळे कर्म आहेत, त्या सगळ्या कर्माचा आम्हाला त्याग करावा लागेल. त्याची प्रतिष्ठा आम्हाला मानता कामा नये अशी श्रुतीचा हा आदेश आहे. आणि हाच मोक्ष प्राप्तीचा सेतू आहे. सेतू दोन तीरांना जोडतो की नाही पूल. इकडच्या तीरावरून तिकडच्या तीरावर जायचं तर पूल अलीकडे ये पलीकडे ने. पांडुरंग रूपी हा पूल आहे. आणि पांडुरंग कोण आहे? ते हे परब्रह्म विटेवरी साजिले एको विठ्ठलची खरा, हा तो पूल आहे. आणि तो पूल आम्हाला बांधायचा आहे. म्हणून आत्मज्ञान हा सेतू आहे. आणि हा सेतू, या सेतूनीच आम्हाला हा संसार रूपी सागर तरून जायचा आहे. म्हणून आत्मज्ञान हा एकमेव उपाय आहे. म्हणून आत्मज्ञान जाणायचं, आत्म्याला जाणायचं. ह्या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत जाणणं सुरू झालं. आधी ते अधिष्ठान रूपाने आहे. मग हे चैतन्य प्रत्येक उपाधीत आहे. या उपाधी माझी गुप्त एवढं लिहिलं तरी चालेल. तेवढ्याने लक्षात येऊन जाईल. जाणायचं म्हणजे नेमकं काय करायचं. आत्मस्वरूपाला जाणायचं म्हणजे नेमकं काय, कसा विचार करायचा. हा आत्मस्वरूप, हा परमात्मा कसा आहे? हा सजातीय विजातीय स्वगत भेद विरहित असा आहे. तो अत्यंत शुद्ध असं परब्रह्म स्वरूप आहे. ते मी आहे. जाणणं म्हणजे स्मरण. दागिना पाहिला की सोनार काय जाणतो? त्यातलं सोनं जाणतो की नाही? रांजण पाहिले, सगळे सुगडी पाहिली की कुंभार काय जाणतो? फक्त माती जाणतो. त्याच्यामध्ये नाना घट नाना आकार जाणतो का? नाही. कपडा पाहिला म्हणजे शिंपी काय जाणतो? कपड्याचे आकार रंग रूप नाही पाहत, तो फक्त धागा जाणतो. याला जाणणं असं म्हणतात. असं नाना रूप नाना नाम सृष्टी नानाविध रूपाने भरलेली, ज्या वेळेला आम्ही बघतो, त्यात व्यवहार करतो, त्यात राहतो, तेव्हा आम्हाला एकच गोष्ट जाणायची की या सगळ्याचं अधिष्ठान ब्रह्मस्वरूप आहे. ते मी आहे. सहा अहम सोहम सोहम विचार आहे, जप नाही. हा विचार आम्हाला अगदी प्रज्वलित ठेवायचा आहे, तेवत ठेवायचा आहे. जाणणं असं म्हणतात. हे जाणणं आहे. आणि असं हे परब्रह्म स्वरूप जे आहे हे कसं आहे? हे सगळ्यांपासून वेगळं आहे. हो, हे आम्हाला जाणायचंय की हे वेगळं आहे. हे आगळं आगळं वेगळं आहे. आणि कल्पनेपासून ते निराळं आहे. जाणताना आम्ही नेमका कशा पद्धतीचे विचार, कोणते विचार गाठी ठेवायचे आणि जाणायचं? तर परब्रह्म पासून सगळ्याहून निराळ आहे. निराळ काय आहे? सगळं जे दिसतं आम्हाला दृश्य वस्तू, हे सगळे दृश्य वस्तू कसं आहे? याला
उत्पत्ती स्थिती लय आहे, त्याला जन्म मृत्यू जरा आहे, परंतु हे आत्मस्वरूप यापासून निराळं आहे असं जाणायचं. म्हणून परब्रह्म सकळाहून निराळे. निराळ जाणताना अशा पद्धतीचा विचार करायचा. हे परब्रह्म स्वरूप आगळ आहे. आगळ आहे म्हणजे कसं? वेगळं तर आहे, कळलं, सकळाहून वेगळं आहे म्हणजे जन्म जन्म जरा मरण उत्पत्ती स्थिती लय त्याच्यापेक्षा त्याच्या पलीकडचं ते आहे. त्या सगळ्याचं अधिष्ठान ते आहे. ते वेगळं आहे, निराळ आहे, आगळं आहे. आगळं वेगळं म्हणजे कसं? म्हणजे तिन्ही अवस्थांमध्ये ते आहेच. जागृती स्वप्न सुषुप्तीत आहेच. बाल तरुण वृद्ध मध्ये ते आहेच. तिन्ही याच्यामध्ये ते आहेच. अशा पद्धतीचं आत्मस्वरूप असा ते मी आहे. निराळ आहे की नाही हो हे? आणि कल्पनेपेक्षा सुद्धा हे आगळं आहे. सकळाहून आगळं आहे की नाही? असं एखादी गोष्ट सगळ्यांमध्ये आहेच असं कधी होतं का? पण ब्रह्मस्वरूप सगळ्यांमध्ये आहेच. याचा आगळेपण जाणा, आगळेपणाच्या अँगलनी ते जाणा, वेगळेपणाच्या अँगलनी ते जाणा आणि निराळेपणाच्या अँगलनी जाणा. म्हणजे निराळ कसं आहे? कल्पनेहून निराळ आहे. जी जी कल्पना आम्ही करतो ना त्यापेक्षा ते सगळं वेगळंच आहे. आमची कल्पना आकारामध्ये असते, आमची कल्पना आम्ही नामात करतो, आमची कल्पना आम्ही रूपाच्या माध्यमातून करतो. ज्या अर्थी नाव त्याचं राम आहे ना, त्या अर्थी नक्की तो व्यक्ती रामासारखा सत्शील सत्यवाणी असला पाहिजे. नामावरून कल्पना आणि तो निघतो रावण. काय हो, आम्ही कल्पना केली आहे का नाही? वेगळंच निराळच आहे. हे ध्यान तर निराळच आहे. आम्ही राम या नामावरून कल्पना केली होती रामासारखा असेल, पण हा तर रावणासारखाच आहे निराळा. म्हणजे आमच्या सगळ्या कल्पना ह्या नामाप्रमाणे असतात, रूपाप्रमाणे असतात, देशाप्रमाणे असतात आणि या सगळ्याच्या परे आत्मस्वरूप आहे ते निराळ आहे. म्हणून त्याला जाणायचं असेल तर ते वेगळं कसं आहे ते जाणायचं, आगळं कसं आहे ह्या अँगलनी जाणायचं आणि निराळ कसं आहे ह्या अँगलनी जाणायचं. हा अँगल आम्हाला नाथांनी शिकवलाय. नाथांनी शिकवलंय की परब्रह्म सकळाहून वेगळे, परब्रह्म सकळाहून आगळे, कल्पनेहून निराळे परब्रह्म ते. समर्थांनी सांगितलं, नाथांनी समर्थांनी आम्हाला हे सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही आगळं वेगळं निराळे पण ज्यावेळेला आत्मस्वरूपाचं जाणू ते मी आहे, बस ह्याला जाणणं असं म्हणतात. आणि अशा पद्धतीने ह्या आत्मस्वरूपाला आम्हाला जाणायचंय. आता ह्या आत्मस्वरूपाला का जाणायचंय हा पुढचा प्रश्न आहे की नाही. आज मंत्र आपला होणार नाही, काही बिघडत नाही. नाही झाला तर एका दिवसामध्ये पूर्ण होण्याचा काही आग्रह नाही, परंतु नीट समजून घ्यायचंय. सगळ्या अँगलनी तो समजून घ्यायचंय. कशासाठी? मला माझ्या जीवनामध्ये ते ब्लॉक्स फिट करायचे आहेत हो. तर प्रत्येक स्क्रू नीट लागला पाहिजे की नाही, नीट कसल्या गेला पाहिजे की नाही. तोपर्यंत व्यवस्थित तो ब्लॉक लागेल का? आणि जोपर्यंत तो ब्लॉक लागणार नाही तोपर्यंत एक विशिष्ट आकार जो आहे तो येईल का? नाही येणार. म्हणून मला ते जाणायचं आहे, परब्रह्म स्वरूप जाणायचं आहे. का जाणायचं आहे? कारण त्या स्वरूपाला जेव्हा मी जाणेल, आत्मस्वरूपाला मी जाणेल, परब्रह्म स्वरूपाला मी जाणेल, त्याच वेळेला हा जीव मृत्यूच्या अतीत होणार आहे. मृत्यूच्या अतीत होणार आहे म्हणजे जन्म मृत्यूच्या अतीत होणार आहे. कसं आहे आत्मस्वरूप? परिपूर्ण आहे. आत्मस्वरूप कसं आहे? पूर्ण आहे. त्याला कुठेच खंड नाही, अपूर्णतेचा कुठे छेद नाही, असं पूर्ण आहे. आणि ते पूर्ण असल्यामुळे त्याला माता पिता असं नाही. ते केव्हा
निर्माण झालं माहित नाही. त्यांना वेगळी माता पिता नाही. कोणती जन्मकथा आहे का आत्म्याला? का बरं हा मुद्दा घेते जन्मकथा माता पिता? कारण जन्म मृत्यूच्या अतीत व्हायचं आहे म्हणून. जन्म आणि मृत्यूच्या अतीत जर मला व्हायचं असेल तर जन्म मृत्यूच्या अतीत होण्यासाठी जन्मासाठी माता पिता पाहिजे की नाही? आणि जन्मकथा असेल तर मृत्यू कथा होते, पण जन्मकथा लक्षात घ्यावी लागते. म्हणून या अँगलने हा मुद्दा मांडणं सुरू आहे की मृत्यूच्या अतीत व्हायचं आहे आम्हाला. मग कसं आहे? आत्मस्वरूप पूर्ण आहे, त्याला याची माता पिता पूर्ण असल्यामुळे अजन्म आहे तो. अजन्मा जन्मासी आला केव्हा? आज का काल? पहा, काळाचं बंधन. जन्म म्हटल्याबरोबर काळाचं बंधन आलं की नाही? काल. अजन्माचा जन्म काल आम्ही सगळ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. परंतु या परब्रह्म स्वरूपाला कालाचं बंधन नाही, माता पिता पण नाही. तर मग जन्मकथा असेल तशी ते आत्मस्वरूप मी आहे असा ज्या वेळेला आमचा निर्णय होईल त्यावेळेला आम्ही मृत्यूच्या अतीत होऊ. मी अजर अमर आहे जाणणं सुरू आहे हो आत्मस्वरूपाला. याला जाणणं असं म्हणतात. म्हणून मग आम्ही आमच्या जन्माची कथा सांगणार नाही. काय सांगावी कथा हो आमची? विचारू नका. सगळं प्रारब्ध जे आहे, प्रारब्धाचा जेवढा प्रतिकूलता आहे भाग, तो सगळं माझ्याच वाट्याला सांगितलेला आहे. जन्म दुःखाचा डोंगर, शोकाचा सागर, दुःखाचे मूळ, आणि ते सगळं माझ्या वाट्याला आलेलं आहे. ही जन्मकथा आहे. ह्या जन्मकथेमध्ये कशाला आम्ही फसायचं हो? कशाला रमायचं या जन्मकथेमध्ये? रामकथेमध्ये रमू की आत्मा रामकथेमध्ये रमू? आत्मा रामकथा ऐकू? 8 दिवस धडाक्याचे गेले. आत्मा रामाचं पारायण करू? काय बिघडलं? सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे प्रगट रामाचे निशाण. 8 दिवस प्रगट रामाचे निशाण प्रकर्षाने होतं. तसं नेहमीच सर्वत्र सदा समच आहे प्रगट रामाचे निशाण. कोणतं आहे? आत्माराम, आत्मघन, ज्ञानघन, विश्वंभर असं प्रगट रामाचं निशाण आहे. आम्हाला दिसत नाहीये ते. म्हणून आम्हाला ते बघायचं आहे की जन्म मृत्यूच्या अतीत व्हायचं असेल तर जन्मकथा नाही, माता पिता नाही, असा अजर अमर मी आहे. आणि ही रामकथा आहे आणि हे जाणणं आहे. म्हणून विश्वाचं अधिष्ठान आत्मस्वरूप आहे. जाणणं अशा पद्धतीने आम्ही जाणलं. विश्वाचं अधिष्ठान काय आहे? आत्मस्वरूप आहे. म्हणजे काय हो? आता अधिष्ठान जाणायचंय, अधिष्ठान रूपाने त्याला जाणायचंय. मग कसं? मग त्यासाठी कसा विचार करावा लागेल? नेमका कोणता विचार करावा लागेल? अधिष्ठान रूपाने जर जाणायचं आहे तर नेमका विचार करावा लागेल की उत्पत्ती, ज्या वेळेला ह्या सगळ्या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली, देहादी ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली, ती सगळ्यांना माहितीये. एकोहम बहुश्याम म्हणजे परब्रह्माच्या अधिष्ठानावर झाली की एकोहम बहुश्याम. आणि पुढची सगळी उत्पत्ती या ब्रह्मांडाची, पिंड ब्रह्मांडांची उत्पत्ती म्हणजे उत्पत्तीपूर्वी मी अधिष्ठान रूपाने मी आहे की नाही? ते परब्रह्म मी जर आहे तर अधिष्ठान रूपाने परब्रह्म मी आहे. त्याच्या अधिष्ठानावर ही उत्पत्ती झालेली आहे. जे जे उत्पन्न होत आहे ते त्याच्या अधिष्ठानावर उत्पन्न होत आहे. जाणणं सुरू आहे बरं का. आता या ठिकाणी आम्ही जे जे उत्पन्न झालं त्यात रमण्याचा प्रयत्न करणार नाही, तर त्या उत्पन्न होण्याच्या मागचं अधिष्ठान जे आहे त्या अधिष्ठानामध्ये आम्ही रमू.
सुंदर गुलाबाचं फूल पाहिलं. काल कळी होती हो, आज फूल झालं. सुंदर फूल आहे. पण आता ह्या फुलाच्या सौंदर्यामध्ये आम्ही रमण्यापेक्षा, फुलाच्या सौंदर्याच्या आम्ही कल्पना करण्यापेक्षा, आम्ही ते फूल, इतकी सुंदर भगवंताची निर्मिती आहे. आता या फुलाने आम्ही भगवंतापर्यंत पोहोचलो. इतकी सुंदर निर्मिती या भगवंताने केलेली आहे. तो भगवंत किती सुंदर असेल. आणि त्या एवढा या सुंदर फुलाची निर्मिती करणारा भगवंत जर सुंदर असेल, तर त्या भगवंताचं अधिष्ठान सुद्धा कोण आहे? भगवंत कोणाच्या अधिष्ठानावर हे सगळं करतोय? ईश्वर कोणाच्या अधिष्ठानावर हे सगळं करतोय? ते परब्रह्म अधिष्ठान. ते किती सुंदर असेल. कुठे आलो आपण? फुलाच्या सौंदर्यापासून, फुलाच्या उत्पत्तीपासून कुठपर्यंत आलो? पर्यंत आलो. त्या उत्पत्तीच्या अधिष्ठानापर्यंत आलो की नाही? म्हणजे उत्पत्तीपूर्वी मी ब्रह्मपूर्ण आहे की नाही, जाणणं सुरू आहे. म्हणून उत्पत्तीपूर्वी मी ब्रह्मपूर्ण हे जाण्याचं, अधिष्ठान रूपाने जाणायचं असेल तर उत्पत्तीचा विचार करायचा. अधिष्ठान रूपाने जाणायचं असेल तर स्थिती काळीचा सुद्धा विचार करायचा. आणि आणि अधिष्ठानाचा विचार करायचा असेल तर लयाचा पण विचार करायचा. हे सगळं लयाला गेलो तरी परब्रह्म स्वरूप अधिष्ठान आहेच, आणि ते मी आहे. आलं. भय ते सर्व गळाले अकस्मात. मिथ्या कळव आले पण विचारे दृढ केले. समर्थ म्हणतात मिथ्या कळून आलं, विचाराने ते दृढ केलं, आणि भय अकस्मात उडालं. सगळं भय अकस्मात उडालं जाणण्यामुळे. वैचारिक पूल बांधणं सुरू आहे बरं का. तुम्ही म्हणा की ताई हे काय, परत आठवण करून देते. आत्मस्वरूपाला जाणायचं आहे. कशासाठी? वैचारिक पूल तयार करण्यासाठी. हा पाया आहे. आधी पाया खणावा लागेल की नाही? की तसेच खंबे रोवून पूल बांधाल? नाही हो, आधी पाया हे करावा लागेल, तयार करावा लागेल. म्हणून आत्मस्वरूपाला जाणं असं श्रुतीने पहिले सांगितलेलं आहे. आणि हे जाणायचं आहे. मग आता आम्हाला जर ह्या आत्मस्वरूपाला जाणायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे नेमकं काय करायचं. हा आत्मपूल बांधायचा असेल तर काय करायचं? आता दुसरा मुद्दा आपला आहे की नेमकं मी काय करावं. मंत्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. उद्या काकांच्या वाणीतून आपल्याला पुढचा मंत्र ऐकायचं अत्यंत महत्वाचं. मग आता श्रुती आम्हाला या ठिकाणी सांगते की हा वैचारिक पूल बांधायचा असेल तर आता अन्य वाणीचा त्याग कर. आता श्रुती आम्हाला सांगते अन्य वाणीचा त्याग कर. म्हणजे काय? सर्व वाणीचा त्याग करायचा म्हणजे काय? म्हणजे आपल्याला काही पथ्य पण पाळावे लागतात की नाही? डॉक्टर आम्हाला औषध देतो तो पथ्य पाणी सांगतातच की नाही? की सर्दी झाली, खोकला झाले, आंबट खाऊ नका, आईस्क्रीम खाऊ नका. म्हणजे पथ्य आम्हाला सांभाळावे लागतात. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा हे पथ्य आहे. वाणीचा त्याग करायचा, वाणीचा त्याग करण्याचं पथ्य आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. कोणी? श्रुतीनी. ऐसा आत्मा जाणूनी, अशा पद्धतीने जर आम्ही आत्मा जाणला, राही विश्वा माझी भरुनी, तो विश्वंभर आहे हे आम्ही जर जाणलं, तो तैसाची ओळखुनी, तसंच आम्ही जर ओळखलं, शांत व्हावे. आता आम्ही या ठिकाणी शांत व्हायला पाहिजे. या ठिकाणी आम्ही शांत व्हायला पाहिजे. म्हणजे आम्हाला आमच्या वाणीवर आता संयमन करायला पाहिजे. त्याच्याशिवाय शांत होऊ का आपण?
शांत व्हायला सांगितलंय म्हणजे काय शांत करायचंय? शांत काय करायचं? आता आपण सगळे म्हणाल अंतःकरण शांत करायचंय, मान्य आहे, बरोबर आहे. परंतु या ठिकाणी आम्हाला श्रुतीनी वाणी शांत करायला सांगितलेली आहे. या ठिकाणी आम्हाला श्रुतीने वाणी शांत करायला सांगितलेली आहे. आणि म्हणून ही वाणी जर आम्हाला शांत करायची असेल तर नेमकं काय करावं, नेमकं आम्ही काय करावं असं आम्हाला श्रुती सांगते आहे. कारण आम्हाला छोटस रोपटं लावायचं असेल, रोपटं लावल्यानंतर आम्ही त्याचे संवर्धन करतो, त्याला ट्री गार्ड लावतो की नाही? ट्री गार्ड. अगदी त्याप्रमाणे वाणीला शांत करायचं आहे म्हणजे त्याच्यावर आम्हाला नियमन करायचं आहे. अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी. माऊली म्हणते अनंत वाचाळ, अत्यंत बडबड बडबड चालूच आहे, सगळी बडबड सुरू आहे प्रपंचाची. आणि इकडे म्हणायचं की मला वैचारिक पूल बांधायचंय, इकडे म्हणायचं की मला आता फक्त काय करायचंय, मोक्ष मिळवायचा आहे. पण इकडे तर अखंड बडबड चालू आहे. फूल दिसलं तर फुलावर बोलतो, झाड दिसलं झाडावर बोलतो. साधी एवढी मुंगी जरी असली ना तर मुंगीवर सुद्धा बोलतो आपण. एक मुंगी दिसली तर म्हणतो आता मुंग्या कमी झाल्या, फार मुंग्या होत्या 4 दिवसापूर्वी, आता फारच कमी झाल्या. काय बोलू? त्या एका छोट्याशा मुंगीवर बोलण्याचं काय कारण आहे? तो पण जीव आहे, त्याची पण वेळ आहे. तो त्याच्या वेळेप्रमाणे येतो, जीव कार्य करतो, आपल्या वारुळात जाऊन चुपचाप बसतो. असा विचार न करता त्या मुंगीवरच बोलतो. काय मुंग्या हल्ली फार झाल्यात, फार त्रास देतात, अंग गेलो, गरमी फार असेल म्हणून मुंगी आल्या. काय ते एक मुंगी आम्हाला एवढा वाणीचा पसारा वाढवते हो, विचार करा. आम्हाला हा वाणीचा वाढलेला जो अफाट पसारा आहे ह्याच्यावर सगळ्यात पहिले नियमन करायला सांगितलेले आहे. कारण ही धोक्याची सूचना आहे. इथे पाय कुठे बसलेले सांगता येत नाही. आणि आध्यात्मिक जीवन सुद्धा एक महान यात्रा आहे. म्हणून वाचेवर नियमन करायचं. या वाचेच्या माध्यमातून ह्या शब्दाने लाखो लोक जोडले जातात. लाखो लोक जोडल्या जातातच की नाही? काय गोडवाणी आहो त्यांची, काय मधुरवाणी आहो त्यांची. त्यांनी फक्त शब्द टाकावा की बस आम्ही अगदी तिथे चिकटतोच. त्यांच्या वाणीत काय जादू आहे कळत नाही, असं म्हणतो की नाही. म्हणजे ह्या शब्दांनी लाखो लोक जोडल्या जातात, तसे तोडल्या पण जातात हो. या शब्दांनी, या वाचेने तोडल्या पण जातात. एखादा शब्द आम्ही थोडा कठोर वापरला कोणाला, ताई आज नाही बा तुमचं चांगलं झालं, झालं, ताईंना सगळे 100-125 लोक नको वाटतात. काय एवढी याचा अर्थ चांगलं झालं असं म्हणा असं मी म्हणत नाही बरं का. मी एक उदाहरण दिलंय की शब्द कसा जोडतो, शब्द कसा तोडतो. त्यांचं मला सांगू नका, ते फार कठोर बोलतात. मग कठोर बोलणाऱ्या माणसाच्या जवळ कोणी फिरकतच नाही. म्हणजे शब्द माणसाला जोडतो, शब्द माणसाला तोडतो. मग म्हणून बोलत असताना आम्ही सतत विचार करून बोलावं, ही फार मोठी साधना आहे. मी सांगणार आहे चारी वाणींचं संयमन सांगणार आहे. कारण श्रुतीने सर्व वाणींवर संयमन करा म्हणून शब्द टाकलाय, सर्व वाणी. त्यामुळे चारी वाणींचं संयमन सांगणार आहे. थोडा कठीण भाग झाला तरी चालेल, पण आता आहेच, वेगळं काही सांगायला नको. थोडस ऐकायचंय कठीण म्हणजे फोन येतील हो मला, फार लोकांनी मला फोन करावे आणि विचारावं अशी माझी इच्छा असते हो, फारच इच्छा असते. कुठेतरी तर मला कठीण वाटलं पाहिजे, अगदी राग, माझा राग घेऊन मला फोन करायचा, ताई काय कठीण आहे, एवढं कठीण बोलत असतात का, सांगा तर खरी. असा तरी फोन करावा असं मला, माझी फार इच्छा आहे हो.
पण फोनच येत नाही. मग मी म्हणते यांना काहीच कठीण नाही. का कठीण नाही? कारण गुरुसेवेशी गुंतला. कठीण का नाहीये? काठिण्य का वाटत नाही कोणालाच? कारण सगळे गुरुसेवेमध्ये व्यस्त आहे, गुरुसेवेमध्ये गुंतले आहेत. हो, कसं कठीण जाणार आहे? माऊली असताना ती आपल्या बाळाला कसं कठीण घास भरवते का? नाही भरवणार. आणि म्हणून कोणालाच कठीण जात नाही, म्हणून खूप आनंद होतो. फोन न आल्याचाही आनंद होतो, फोन आल्याचाही आनंद होतो, दोन्ही बाजूनी आनंदच. कोणाला कठीण गेलं जात नाही म्हटल्यानंतर फार आनंदाची गोष्ट. सगळे कुठे आहेत? गुरुचरणी विसावले आहेत. सगळे गुरुचरणी विसावले आहेत. कारण ज्ञानाचा पुरवठाच आहे, सेवा. सेवा हा दारवंटाच आहे. आणि ह्या दारवंटावर सगळे उभे आहेत. आणि म्हणून अतिशय मोठी खडतर अशी साधना आहे, वाणीवर संयमन साधना आहे. आपण कुठे बोलतो, कोणाला बोलतो, कसं बोलतो, ह्याचं भान असणं अत्यंत आवश्यक आहे. एक शब्द 10त बसवतो, तो शब्द 10तून उठवतो, इतकं शब्दाला महत्व आहे. हो, इतकं महत्व या शब्दाला. आणि म्हणून या मुखातून आम्ही ज्या वेळेला शब्द बाहेर टाकतो त्यावेळेला विचार त्याच्या मागे पाहिजे. काय बोलतोय, कसं बोलतोय, केवढं बोलायचं, किती बोलायचं, ती प्रश्न. अबो ताई, काय कठीण साधना सांगतात आहे. हो, पण ही साधना आहे बरं. मौन सांगितलंय, पण मौन कशाचं? वृत्तीचं मौन, वाचेचं मौन. सर्वप्रथम सवय म्हणून वाचेचं मौन करायचं. आणि ते वाचेचं मौन वृत्तीच्या मौनाकडे गेलं पाहिजे. हे वाचेचं मौन हे वृत्ती मौनाकडे गेलं पाहिजे. वृत्ती माझी मौन आली, वृत्ती मौन झाली पाहिजे. म्हणून अनंत वाचाळ बरं ती बरं नाही. मग काय करायचं? हो, हरी बोला, हरी बोला, नातरिय बोला. एक तर हरीच बोला, नाद म्हणतात, नातरिय बोला, नाहीतर अबोला. वाणीवर संयम ठेवा. त्या वाणीवर ज्या वेळेला आम्ही संयमन ठेवू, तेव्हा वाणीच्या माध्यमातून जाणार हे जे मन आहे, जे विषयांकडे जातो, हे विषयांकडे जाणार नाही. त्याला रोक लागेल आणि ते मन आत्मचिंतनामध्ये गढून राहील. तिकडून ते रिकामं झालं ना विषयांच्या चिंतनापासून, विषयांच्या बोलण्यांपासून ते मोकळं झालं की ते मोकळं झालेला वेळ ते सगळं आत्मचिंतनामध्ये लावेल. साधी गोष्ट आहे. चला ना सत्संगाला, थांबा जरा, इकडे फारच व्यस्तत आहे, वेळच मिळत नाही. इकडून वेळ मिळाला की आलोच, अभ्यासाला लागतोच. केव्हा? थोडं हे प्रपंचाची व्यस्तता कमी होऊ द्या, म्हणतो की नाही आपण. तसं ही वाचेची व्यस्तता आम्हाला कमी करायची. फार व्यस्त असते हो वाणी. 2 साधक भेटले असताना आम्ही, काय विषय झाला आज, आजच्या विषयातला हा मुद्दा फार छान होता, असं जर आम्ही म्हणत असू तर आम्ही वाचेवर संयमन केलेलं आहे. पण 2 साधक भेटले असताना, हो काय, काल आपण दिसला नाही, मी भेट झाली नाही, काय म्हणताय, आपल्याकडे पाऊस झाला का? आमच्याकडे फार झाला. झालं, हवा पाण्यावर बोलणं. हवामान खातं इथे असतंच, नाही तर दुसरा विषय आमचा मोबाईल किंवा व्हॉट्सअप असतो. म्हणजे त्या वाचेची व्यर्थ वृथा वाक्य आम्ही वापरतो. पण साधना पंचकमात आहेच, त्याच्यामध्ये सांगितलंय वृथा वाक्य, वायफळ बडबड करतो. अनंत वाचाळ बरळ ती बरळ म्हणतात त्याच्यासाठी असं वायफळ बडबड आम्ही करत असतो. आणि म्हणून ती वायफळ बडबड जोपर्यंत हेतू पुरस्तर आम्ही बंद करत नाही, तोपर्यंत हे अंतःकरण आमचं आत्मचिंतनामध्ये व्यग्र होणार नाही. आणि जोपर्यंत हे आत्मचिंतनामध्ये व्यग्र राहणार नाही, तोपर्यंत वैचारिक पूल आम्ही बांधू शकणार नाही.
सन्निधाची असावा विचार. आम्हाला की नाही आठवणच राहत नाही. आम्ही ऐकताना सगळं ऐकतो, श्रवण करताना आम्हाला सगळी आठवण असते, पण नंतर आम्हाला काही आठवतच नाही. असा आपल्या सगळ्यांचा प्रश्न असतो की नाही, की नंतर आठवत नाही. कसं आठवेल? नंतर आठवायला आम्हाला हेच हेच विचार करावे लागतील, हेच आठवावं लागेल. मीटिंग बंद झाल्याबरोबर आम्हाला सगळं आमचा प्रपंच आठवतो. आणि म्हणून आम्हाला हे आठवत नाही. म्हणून आमच्या वाणीवर आम्ही जर संयम केला, मीटिंग बंद झाल्याबरोबर हो चला किती वाजले, 8 वाजले, अरे बापरे आज जरा वेळच झाला नाही का, 8:05 झाले नाही का, नाही आता मला काय करायचंय, उगीच तोंडानेच आपल्या मनाशी आपण बडबड करतो बरेचदा, किंवा मग दुसऱ्यांशी करतो. काही जरूर अजिबात नाही. मग कसं आठवेल मीटिंग मध्ये झालेलं सगळं पाणी त्याच्यावर पडलं. म्हणून माझ्या वाणीला मला संयमन करावं लागेल. म्हणून मीटिंग झाल्याबरोबर एक अर्धा तास तरी बोलायचं नाही, असा नियम आजच करा हो. आजपासून अर्धा तास कोणाशी बोलणार नाही. हा व्यवहार अडत असेल तर नक्की बोलायचं, नाही तर मग खाणाखुणा अंतःकरणामध्ये सगळे विचार तयार आणि खाणाखुणा, मी बोलत नाही, इथे ठेवलंय, इकडे या, बोलणं सुरूच वाणीचं. आणि म्हणून या संपूर्ण चारही वाणीवर आम्हाला नियमन करावं लागेल. या सगळ्या वाणीवर ज्या वेळेला आम्ही नियमन करू, त्याच वेळेला आत्मज्ञानाचा पूल बांधल्या जाईल. ते आत्मज्ञान आत्मविचार माझ्याजवळ टिकतील. आणि मग मला एकदा चिंतू न ठेवी रोकडे आत्मज्ञान, ऐसी दशा येईल पुढे मन होईल वेडे. चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान, हे चिंतून रोकडं असलेलं आत्मज्ञान जर माझ्याजवळ तयार असेल, वैचारिक पूल जर तयार असेल, तर मग मात्र मला तो पूल पार करून मोक्ष तत्रूप व्हायला काहीच वेळ लागणार नाही. पण आधी हा वैचारिक पूल आमचा तयार हवा, आधी हे आत्मज्ञान तयार हवं, आधी आत्म्याला जाणणं आमचं, जाणून आम्ही तयार असावं. बस आता फक्त अपरोक्ष ज्ञानाची वाट आहे, आणि त्या तिथे श्री गुरूंची कृपा तिथे वाट बघत बसावं हो. गुरुकृपेची वाट बघत बसावं. आणि श्री गुरु तिथे आम्हाला अलगद सावकाश एक दिवस अलगद सावकाश घेऊन जातात. आणि ते अपरोक्ष अनुभूती आहे, ही अपरोक्ष अनुभूती आहे की श्री गुरूंनी तिथे श्री शिष्याचा अंगीकार केलेला आहे. तया परी श्री गुरु करीती जे अंगीकारू. श्री गुरूंनी या ठिकाणी अंगीकार केला की होऊन ठाके संसारू मोक्षमय आगवा. सगळा संसार आमचा मोक्षमय होऊन राहतो. तत्पूर्वीची ओवी आहे की आदानी घातली हरळ, म्हणजे हरळ जरी आम्ही शिजायला ठेवली, म्हणजे हिरवं गवत जरी आम्ही शिजायला ठेवलं, तरी त्याचं तांदूळ होतात आणि आम्हाला आमच्या पोटामध्ये अन्न जातो. असा हा जगन्नाथ आहे. त्या जगन्नाथाने आम्हाला अशा पद्धतीने स्वीकार केलेलं आहे. आमचं भरण पोषण पालन पोषण जगन्नाथ करतोय, ईश्वर करतोय. त्याप्रमाणे हा ईश्वर आमचं पालन पोषण करतो आहे. त्यांनी आम्हाला अंगीकारलेला आहे आमच्या पालन पोषणाची जबाबदारी. अगदी त्याप्रमाणे श्री गुरु सुद्धा आम्हाला अंगीकारतात. पण तिथपर्यंत तर आम्हाला जायला पाहिजे की नाही हो. म्हणजे ऐक्य, श्री गुरुशी ऐक्य, त्या आत्मज्ञानाचा पूल आमचा तयार असेल तर ऐक्याला वेळ लागत नाही. वैचारिक पूल असा तयार असावा. आणि त्यासाठी चारही वाणींवर संयम आम्ही करायला पाहिजे. बस चारही वाणींचा आम्ही संयमन ज्या वेळेला करू, त्याच वेळेला मग परापश्यंती विधवा वैखरी तेथे ओसरती चारी. चारी वाणी तिथे आमच्या शमल्याच पाहिजे.
तर या 4 वाणींचं संयमन कसं करायचं, या 4 वाणी म्हणजे कशा असतात, हा शास्त्रीय सगळा भाग आहे. आणि प्रमाणात हा ज्यावेळेला आपल्याला संधी मिळेल त्यावेळेला परत घेईन. पण आज श्रुतीची जी आज्ञा आहे आम्हाला की वाणीवर संयमन करा आणि आवश्यक तेवढं बोला आणि आवश्यक बोलून अधिष्ठानाच्या चिंतनामध्ये राहा. आणि त्यासाठी श्री परत सांगितलंय श्रुतीने की अनन्य भावानी श्री गुरूंना शरण जा. म्हणजे अन्य वाचा विमुच्यथा, अन्य सर्व वाणींचा त्याग होईल. अन्य वाणी म्हणजे 4 वाणी. अशा पद्धतीने मंत्र आम्हाला वैचारिक पूल बांधायला आज मंत्रांनी ह्या शिकवले आहे. आणि त्यासाठी आम्हाला शस्त्र दिलं आहे वाणीचं संयमन, अंतःकरण वृत्तीचं मौन. ते शस्त्र घेऊन आम्ही हा वैचारिक पूल बांधावा. आणि आमच्या बांधल्या जाईल असं श्री गुरुचरणी प्रार्थना करते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण.